जय महाराष्ट्र, मी मराठी माणूस प्रदीप। आता या 4 जूनला आपल्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि अनेक सत्ताधाऱ्यांच्या, अनेक विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकणार आहे। म्हणजे जर नरेंद्र मोदी जर पडले तर इकडं देशाचा पंतप्रधान कोण होईल हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे। म्हणजे नरेंद्र मोदी पडणार तर नाहीत ते, कारण तेवढं शक्य नाही आहे अजून आता तरी सध्या माझ्या दृष्टिकोनातून हे शक्य नाही आहे की कुठलीही मोठी ताकद जरी आली तरी सध्याच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना शह देणं फार फार अवघड आहे। पण तरीही आपण एक शक्यता वर्तवू की नरेंद्र मोदी समजा हरलेच, महायुतीला समजा कमी मतदान झालं, तर या देशाचा नवीन चेहरा कोण असेल? राहुल गांधी। म्हणजे या महाविकास आघाडीमध्ये अनेक चेहरे आपण पंतप्रधान पदासाठी बघतो। अगदी आपल्या राज्यातल्या शरद पवारांपासून त्या अनेक लोक त्या लाईनीमध्ये सगळी बसलेली आपण पाहतोय। त्यातला एक चेहरा जरी असा आहे का की जो पंतप्रधान पदाच्या लायक आहे किंवा तो पंतप्रधान पदाच्या ताकदीचा आहे? कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महाविकास आघाडीकडे जरी सगळ्या सत्ता गेली किंवा त्यांना बहुमत जरी मिळालं किंवा त्यांचा जरी संघटन जरी त्यांचं निवडून आलं तरी त्यांच्यामधून राहुल गांधींनाच पसंती दिली जाईल आणि राहुल गांधीच या देशाचे पंतप्रधान होतील। कधी जर नरेंद्र मोदी पडले तर ते पडणं तर अशक्यच आहे, पण जर पडले तर राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान होतील। आता राहुल गांधी या देशाच्या पंतप्रधान पदावरती शोभतायत का? शोभतायत म्हणण्यापेक्षा ते त्या पदासाठी किंवा त्या पदाची ताकद त्यांना पेलता येईल का, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। कारण ज्या देशाचा पंतप्रधान, ज्या देशाला नरेंद्र मोदींनी 10 वर्षामध्ये जगाच्या शर्यतीमध्ये आणून ठेवलाय, त्या देशाचं आता जे येणारं पंतप्रधान पद आहे ते राहुल गांधींना पेलेल का? कारण 10-20 वर्षापूर्वीचा देश, हा देश म्हणजे आपला जो देश आहे त्याचा दर्जा थोडासा खाली होता, त्याला जगाच्या समोर ताटमानेनं कधी राहता येत नव्हतं। त्यावेळेला हे सगळे काँग्रेसवाले कोणी पंतप्रधान इकडे तिकडे चालून जायचं। पण आता ज्या प्रकारे या जगाने आपल्याकडे डोळे सगळे विस्पारून ही सगळी लोक पाहत आहेत, त्या अनेक देशांना, अनेक जगातल्या देशांना आपला देश पुढे येतोय याची भीती वाटते की हा भारत देश आपल्या बरोबरीला जर आला तर तो आपलं सगळं म्हणजे आपलं अस्तित्व संपू शकतो, अशी अनेक देशांच्या मनामध्ये आज असलेली भीती आणि ती निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदींनी 10 वर्षाची जेवढी मेहनत घेतली त्या जागेवरती राहुल गांधींना फिट बसता येईल का? म्हणजे फिट म्हणजे अगदी त्याच्या साच्यामध्ये बसता येईल ते शक्य नाहीये। कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी अगदी काय इंग्लिश का त्यांना बोलता येईना किंवा ते चांगलं त्यांना बोलता येत नाही, मी तुम्हाला सरळ सांगतो, पण एक म्हणतात ना की पंतप्रधान पदावरती गेल्यानंतर एक जी सजगता आहे या देशाला चालवण्याची, देशाला जगासमोर रिप्रेझेंट करण्याची किंवा त्याच्या समोर त्याला उभं करून आपल्या देशाची व्हॅल्यू किंवा किंमत जगाला दाखवून देण्याची ताकद असते, ती ताकद राहुल गांधींच्या हातामध्ये येणार नाही। कारण जे काँग्रेसी विचार, जो काँग्रेस या देशामध्ये येऊन म्हणतो की इथल्या प्रत्येक संसाधनांवरती मुस्लिमांचा हक्क आहे फक्त, तो काँग्रेस जातीमध्ये जो विभाजन करतो, तो काँग्रेस या आताच्या निवडणुकीमध्ये सांगतो की आम्ही जातीवरची जनगणना करू। म्हणजे आजही जो काँग्रेस इंग्रजांच्याच विचारसरणीला सगळ्या खालच्या लोकांवरती थोपवतोय, तो काँग्रेस या देशाला वरती घेऊन जाईल। म्हणजे जिथं नरेंद्र मोदींनी आणून सोडलाय जे देशाला, त्या उंचीच्या वरती घेऊन जाईल की तिथून पुन्हा घरगळत आपला देश जैसे होता तसाच खाली जाईल, याच्यावरती प्रश्न अनेक उभे राहतात। कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की 10 वर्षात ज्या गोष्टी नरेंद्र मोदींनी करून ठेवल्यात त्या गोष्टी जर आता कुठं तुटल्या तर नक्कीच आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडेल। म्हणजे अनेक या काँग्रेसमध्ये कितीही अर्थतज्ञ असले तरी यातला एकही जण हे सांगू शकत नाही की नरेंद्र मोदींनी जी 10 वर्षात कामं केली आहेत ती कामं या देशाला खड्ड्यात घालतील। नाही सांगू शकत। जे नरेंद्र मोदींनी इनोव्हेशन, जो बदल या देशामध्ये इतक्या 10 वर्षाच्या थोडक्या काळामध्ये घडवून आणलाय, ही जी उत्क्रांती इतक्या जलद गतीनं झाली, ती उत्क्रांती जर आत्ता कुठंतरी तुटली तर या देशाला पुन्हा बॅकफूटवर जावं लागेल, पुन्हा मागं जावं लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदींची सत्ता जाईल आणि इकडे यांच्या हातात सत्ता येईल, त्या दिवशी लिहून घ्या माझ्याकडून, या देशाला 5 पावलं पुन्हा मागं जावं लागेल, एवढं मात्र नक्की। पण राहुल गांधी पंतप्रधान होतील का? तर ते होणार नाहीत। आणि जर झाले तर मात्र या देशाला अनेक प्रश्नांना पुन्हा सामोरं जावं लागेल, अनेक गोष्टींची ताकद आपली पुन्हा निघून जाईल आणि पुन्हा या देशामध्ये त्याच सगळ्या गोष्टी
मग ती जाती व्यवस्था असो, मग ती 70 वर्षामध्ये जे प्रश्न आपण सर्वांनी आपल्या डोळ्यांसमोर पाहिले त्या सगळ्या गोष्टी आजही आपल्याला पाहायला मिळतील. मग ते दंगे असो, दहशतवाद असो, आपल्या हिंदू मंदिरांवरती, आपल्या हिंदू सगळ्या आस्थेवरती पुन्हा त्याच दगडफेकी, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील आणि नक्कीच मिळतील. कारण हे सगळे काँग्रेसवाले या सगळ्या लोकांच्या पाठीशी उभे राहतील. आणि ज्या दिवशी राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान होतील, या देशाचा पंतप्रधान होईल राहुल गांधी, त्या दिवशी माझं एक वैयक्तिक आणि मी तुम्हाला खरोखर बेंबीच्या देठापासून सांगतोय, त्या दिवसापासून हिंदूंवरती पुन्हा अत्याचार व्हायला चालू होईल. मग कारण त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे 10 वर्षामध्ये त्यांना जे डोकं वर काढायला आलं नाही आहे, 10 वर्षामध्ये त्यांची जी घुसमट झाली आहे, त्या घुसमटीला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी यांची सत्ता आल्यानंतर ती वाचा फुटली जाईल आणि पुन्हा त्या सगळ्या गोष्टी उघडल्या जातील, आखल्या जातील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजही या सगळ्या लोकांनी ज्या काही गैरसमज अनेक मतदारांपर्यंत येऊन पोहोचवले नरेंद्र मोदींविषयी, त्यांच्या सरकारविषयी, त्यांच्या धोरणांविषयी, त्यांच्या कामाविषयी, त्या सगळ्या गैरसमजामध्ये गुरफटलेली जनता, त्यांना जेव्हा हे समजेल की राहुल गांधी सत्तेवर आल्यानंतर ज्या काही गैरसमज किंवा ज्या काही समस्या आपल्या समोर येत होत्या त्या अस्तित्वातच खरं म्हणजे अस्तित्वातच नव्हत्या, त्यावेळेला त्यांचा होणारा रोष हा राहुल गांधींना फार मागात पडेल. आणि राहुल गांधी हे देशाच्या पंतप्रधान पदाचा चेहरा कधीच होऊ शकत नाहीत, कारण आजही त्यांची तेवढी ताकद नाहीये हे आपल्याला सरळ दिसून येतं. पण जर ते नरेंद्र मोदी पडले आणि ते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर हा देश पुन्हा मागे जाईल, एवढं मात्र मी नक्की सांगतो. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.